आज आपल्या देशामध्ये मग लोक लेफ्ट विंगचे असो किंवा राईट विंगचे, एकाच माणसाच्या, एकाच मंत्र्यांच्या मागे लागले. त्यांना लिटरली एवढ्या टीका करत आहेत, शिव्या घालत आहेत डायरेक्टली. असं एवढी एकी आपल्या भारतामध्ये एखाद्या मंत्र्याविरुद्ध पहिल्यांदाच आपल्याला पाहायला मिळते. त्याचा सायकॉलॉजिकल अँगल पण आहे, की एवढा लोकांचा आक्रोश का बाहेर येतोय? तो आपण समजून घेतला पाहिजे. जगामध्ये भारत हा एकमेव देश आहे, ज्यामध्ये गाड्यांना लोकं पूजतात, त्यांना लक्ष्मी मानतात किंवा त्यांच्याशी खरंच खूप इमोशनली अटॅच्ड आहेत. आजपर्यंत जर ब्रिज कोसळले, रस्त्यांना खड्डे पडले, तर लोकांचा एवढा आक्रोश कधीच बाहेर नाही यायचा. कारण का लोकांकडे पर्याय आहेत आणि अशा गोष्टींचा लोकांवर डायरेक्टली इम्पॅक्ट नव्हता होत. पण आज सरकारने जो निर्णय घेतलाय E20 इथेनॉल मिक्स्ड पेट्रोलचा, त्यामुळे लोकांच्या डायरेक्ट घरावर अटॅक झालेला आहे. आज लोकं आपल्या गाड्यांना खरंच खूप इमोशनली अटॅच्ड आहेत भारतामध्ये. त्यांना ते लक्ष्मी मानतात. त्यांना ते आपल्या घरातील एक सदस्य मानतात आणि तशीच तिची आपल्या घरातील एक मेंबर असल्यासारखी काळजी घेतात. तर ज्या प्रकारे सरकारने निर्णय घेतलेला आहे E20 इथेनॉल मिक्स पेट्रोलचा, लोकांना कोणतीही पारदर्शकता न ठेवता, लोकांना कोणत्याही प्रकारची इन्फॉर्मेशन अवेअरनेस न स्प्रेड करता आणि लोकांनाही कळून चुकलंय, की E20 इथेनॉल मिक्स पेट्रोलमुळे त्यांच्या इंजिन किंवा त्यांच्या गाडीचं नुकसान होणार आहे. ती त्यांच्यासाठी गाडी नाहीये, ती त्यांच्यासाठी घरातील एक मेंबर आहे आणि त्यामुळे आज नितीनजी गडकरी यांना एवढ्या प्रकारची टीकेला सामोरं जावं लागत आहे. तर हा खरंच एक सायकॉलॉजिकल अँगल सरकारने आणि आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे, की अहो एवढा आक्रोश, एवढं मंत्र्यांविरुद्ध आपले सगळेच भारतीय एकत्र येऊन का लढतायत, टीका करतायत, शिव्या का घालत आहेत?